आज आपल्याला भेटलं होतं सगळ्यात मोठं सरप्राईज. तर चला तुम्हाला सांगतो सरप्राईज काय आहे. त्याच्या आधी आपण आपले सगळे दिवसभराचे कामं पूर्ण करून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी ग्राउंडला जायला लागते. सकाळ-सकाळी उठून पहिलं ग्राउंडला गेलो आणि आज आपल्याला हिल मारायला जायचं होतं. आठवड्यातून एकदा तरी हिल वर्कआउट केलाच पाहिजे. कारण हिल वर्कआउटने आपले काप्स भरून येतात, पाय मजबूत होतात आणि आपल्याला 1600 मीटर, 100 मीटर मारताना सपोर्ट करतात. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तरी हिल वर्कआउट केलाच पाहिजे. मस्तपैकी आमच्या हिल वर्कआउटला चालू केलं. 30 मिनिटं हिल वर्कआउट मारून मस्तपैकी वर्कआउट संपवला आणि इकडे येऊन ट्रेचिंग केली. ट्रेचिंग वगैरे करून घरी आलो. घरी आल्यावर आपला डाएट पूर्ण केला. डाएट पूर्ण केल्याच्या नंतर मस्तपैकी दूध वगैरे बनवलं. दूध पिलो आणि सरळ लायब्ररीत गेलो. तर आपली ड्युटी संपली म्हणल्यावर आपल्याकडे फक्त 3च महत्वाचे कामं राहतात. सकाळी ग्राउंड करायचं, दिवसभर अभ्यास करायचा आणि परत संध्याकाळी ग्राउंडला जायचं. दिवसभर अभ्यास करून परत संध्याकाळी मस्तपैकी इकडे गोळा टाकाय आलो होतो. 5-7 गोळे टाकले. नवीन घर घेतल्यापासून आपण सगळ्या देवी देवतांचे फोटो घरात लावलेले. फक्त कमी होती ते आपल्या महाराजांची. ती कमी पण आज पूर्ण केली आपल्या दीदीनं आणि आईनं महाराजांची प्रतिमा घरात आणून. आता ड्युटी संपली म्हणल्यावर आजपासून जायचं होतं आपल्याला लायब्ररीत झोपायला. मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि सरळ लायब्ररीत जाऊन बसलो अभ्यास करायला. आजच्या दिवसाला देऊ इथंच विराम. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करत राहा.